30 ऑगस्टच्या शासन अध्यादेशाप्रमाणे जिल्ह्यातील शेतरस्ते, पांदण रस्ते मोकळे झाले पाहिजे। अनधिकृत दारी विक्री बंद झाली पाहिजे। प्रामुख्याने काळेगाव, फरदापूर, सारोळा, मारुती या रस्त्यांच्या अनुषंगाने आम्ही वारंवार आंदोलन केले। अद्याप ते रस्ते फक्त उद्घाटना वाचून थांबलेले आहे। त्याचं उद्घाटन त्वरित करा, नाही तर आम्ही स्वतः करू। बुलढाणा शहरामधले ट्रॅफिक सिग्नल उद्घाटना वाचून थांबलेले असल्याची गोपनीय माहिती आमच्यापर्यंत पोहोचली। 48 तासात बुलढाणा शहरातले बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल त्वरित सुरू करा, नाही तर आझाद हिंदच्या वतीने आम्ही त्याचं उद्घाटन करण्यात येईल आणि ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतील। प्रामुख्याने प्रमुख मागणी आहे, कर्तव्याध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्यांच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे। त्यावर कब्जा करून बसलेले माजी पोलीस अधीक्षक सन्माननीय विश्व पानसरे साहेबांनी तो बंगला खाली करावा। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनाला आज निवेदन दिलं। जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करीत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।